तर लास्ट व्लॉगमध्ये आपण बघितलं की आपण मुंबईवरनं गुवाहाटीला ट्रॅव्हल केलं. रात्रीची फ्लाईट होती, सो आपण एअरपोर्टजवळच स्टे घेतला आणि सकाळी आपण झूम कार आपली कलेक्ट केली आणि तिथून आपण डायरेक्ट निघालो ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी. हां, तर आपण पोचलो कामाख्या देवीच्या इथे, पण सीन असं झालं की फटाफट निघालो. आपलं ऑनलाईन बुकिंग आहे तर त्याचं 11:30 पर्यंतच आहे. आता लीला गेलाय पुढे शोधायला. थंड आहे, थंड आहे ना, पाय खालती जाते. काय तू काय करते? ही आलं मेन गेट. आपण पार्किंग पासून जास्त नाही, 10-15 मिनिटच असेल चालत. ये किस लिए रखते हैं? घर का सुख शांति के लिए मानव करके छोड़ता है. अच्छा, छोड़ देते हो. तर हा मेन मंदिर आहे. इकडे सगळी लाईन लागलाय. आपला VIP आहे तर आपण, मला वाटतं लीला नेतोय आपल्याला पुढे. ही लाईन इकडून सुरू होते प्रणिता. तर ह्याना मला वाटतं 2-2.5 तास जातील. तर मी जसं सांगितलेलं आपण तिकीट्स काढले ते हेच तिकीट्स आहेत. हे तिकीट्स आहेत, फोटो विथ फोटो ना, भारी. आपण आता एका वेटिंग एरियामध्ये थांबलो असं ना. तर इकडे मला वाटतं आपले पांडाजी म्हणजे पंडितजी आपल्याला असाइन केलेले ते येतील. नाही तो आता लाईन मध्ये जायचंय. फायनली आपण चालू एंट्री करतोय आतमध्ये. ही बाजूला आहे ही जनरल लाईन आणि आपण हे ऑनलाईन बुकिंगवाले VIP लाईन. काय हां, तिकडे ते बळी देतात बकऱ्यांची वगैरे. आणि इथे आपण बसलेलो त्या सेक्शनमधनं निघालो. आता आपण इकडे येऊन थांबलो. आता आपला वेटिंग गेम सुरू. आमचं दर्शन फायनली 1 तास लागला, तरी 1-1.5 तास लागला. पण इकडे वेगळं होतं, म्हणजे मेन मूर्ती बाहेर होती आणि आतमध्ये गाभाऱ्यात नेतात आणि गाभाऱ्यात फुल अंधार, काहीच समजत नव्हतं. पण इकडे आतमध्ये गाभाऱ्यात नेल्यानंतर फक्त काहीतरी पाणी निघते. तिकडे आम्हाला असं वरती हात लावायला सांगितलं. अशी मूर्ती वगैरे काहीच नव्हती गाभाऱ्यात. नीट जाऊन फुल रिसर्च करून तुम्हाला सांगतो. कामाख्या देवीचे मंदिर हे एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. हे मंदिर माता सतीचे 51 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. असं मानलं जातं की इकडे माता सतीची योनीपीठ पडली होती. अरे कोको आला बाई, हातला बाई, हातला कोकोला. कोकोला बोलतो, शिपला बोलतो, गोटला. जा बाई, मॅ कोको आहेत ना सगळे. हा, देवी झाले बा. नमस्कार करतो देवी. आपण ऍक्च्युली ह्याच्या खालती गेलेलो एकदम, आणि तिकडे ते सिंहासन सारखं ठेवलंय देवीचं, आणि इकडे आपण गेलेलो. आता एक मस्त फॅमिली फोटो काढून घेऊया. हात लाव नाही बघ, हे बघ तू हात लाव. ए हात लाव ना. हे बघ अजून एक आला. इथे तर फुल आतमध्ये बळी देऊन बकराचं मुंडकं आणि त्याच्यावर ठेवलेलं सगळं. आपल्या इकडे तर बंद झालं, पण इकडे अजून चालतंय, प्रॉपर आहे इकडे. आणि हे गळ्यात का टाकतात का सगळे हार, असे गळ्यात का टाकतात? काय बोलला तो? सगळीकडे काय ना काय चालू आहे ना इकडे. ए बंदरो का अक्षय कुमार. अरे तो आपल्याकडेच येतोय. बकरे बरी गोट पाहिजे तुला? गोट हे पण इथे. कुच्चीवाली गोट आवडली तुला? 2 आवडली. मग काय आला? ए गोट आली परीची फेवरेट, व्हाईट कलरची गोट आली. परी बघ, बोलो फुल खाईल. फुल तोडून दे.
अरे अपना फोटो आ गया। और दूसरा अरे वाह। जंप जंप। इधर का लोकल ट्राई करेंगे। पिएगा शुगर पाणी पिएगा। यहाँ आपण काहीच गाडीत सेटअप नाही केलंय, गोप्रो आणलंय काय नाही, पण एक काम करू आता आपण जाऊया लोकल आसामी फूड ट्राय करायला। एक मस्त रेस्टॉरंट सापडलं आपल्याला, ते गुवाहाटी सिटीमध्ये आहे, तिकडून निघूया आता। लीला लगाव मेरा फोन। हे बघा आपण किती वरती येतोय, आता मला माहित नाही समजत असेल का नाही, आपण खूप वरती आलोय। चल बाबू, इधर आहे आपण। रेस्टॉरंटचं नाव आहे आलोही। हो लिहिलं तुला, आसामी मस्त आहे ते। आलोही काय इकडे फेमस आसामी फूड, चिकन बॉयलर गावठी। हा हे मागचं पहिलं डक थाली आहे, व्हेज थाली नको आपल्याला, फिश थाली आहे, अरे पिजन थाली। आणि तुझ्यासाठी फेमस थाली आणा, तू नाही बोलत। वेदर इकडे गुवाहाटीमध्ये खूप मस्त आहे, म्हणजे ऊन पण असेल ना, पण हवा थंड आहे ना, मस्त आहे। 2-3 गोष्ट तर इकडे सुपारीची झाडं खूप आहेत आणि बांबू, सगळीकडे बांबू जाम यूज करतात। ओ माय गॉड, लीला थाळी, सुका मच्छी, पहिलं डोळावं काय वाटतंय, एक नंबर। ते व्हेज थाळी वाटते, चिकन सगळी तर भाजी आहेत, 1 2 हे काय काय माहित। लोकल आसामी। नायगाव 112। चला इकडे कसे पण टर्न मारतात, एक गोष्ट ऑब्झर्व केलंय मी। सिग्नल विग्नल काय नाही, ते डायरेक्ट टर्न बिंदास मारो, अपना एक जगह आहे। हा सगळीकडे तसं ऍक्च्युली सगळंच आहे। मस्त सनसेट दिसतोय मागे। विचार केला आज ड्रोन पूर्ण दिवसात आपण उडवलाच नाहीये आणि अंधार पण व्हायला वाला। मला सांगतो वाजल्यात किती माहिती आहे, 4:45 आणि अंधार व्हायला आलाय। तर थोडेफार ड्रोन शॉट्स बघून घे। शॉट्स कसे वाचले, मस्त आहे ना। इकडे पूर्ण रस्ता असाच आहे, आजूबाजूला डोंगर, रस्ते, वळण तेच आहे काझीरंगापर्यंत तरी, बट सो फार रस्ते चांगले आहेत। म्हणजे आम्ही जवळजवळ गुवाहाटीपासून 20 किलोमीटर आलो असो, पण रस्ते चांगले आहेत। म्हणजे आता संपूर्ण आपल्याला हा NH27 आहे आय थिंक, तो हायवे। आणि अजून आपलं काझीरंगा 180 किलोमीटर, किती 69 झालेला मग 169 किलोमीटर, जे जवळपास 3 तास आहे अजून आपल्याला ड्राईव्ह। तर आपण रात्री पोहोचू आणि आपली सफारी राईड असणार आहे ती उद्या आहे आपली सकाळची। चला तर जर्नी कंटिन्यू करूया। Few moments later. तर मोठा सीन झालाय, गाडी थोडी पुढे गेल्यानंतर ना बंद पडते। 100% बॅटरीचा चार्ज येतो, कारण की बोनेट उघडल्यानंतर ना वास येतोय। आणि मगाशी तर स्पार्क पण झाला ना लीला, गाडी। आणि अजून आम्हाला 150 किलोमीटर जायचं आहे।
आता त्याला फोन केलेला झूमवाल्याला, तो बोलतो की बॅटरी मी 3 दिवस झाले चेंज केलं आहे, तर त्याचं कनेक्शनचं काहीतरी इश्यू आहे. तर बघू, हळूहळू आपण जाऊया पुढे. ही गाडी चालू केली आपण. गाडी चालू झाली. सेकंड थर्ड गेअर. तर काय नाही होत आहे. चालती नाही, इथं स्क्रीन गेलं. स्क्रीन पण जाते का तुला? लॉक होतं. थांब थांब, लॉक आहे, लॉक जाते. हा, लॉक होतंय का स्टेडी? बॅटरीचं सिम्बॉल येते काहीतरी. हे बघ पेटली काहीतरी. थांब, हा पाक झालं इथून. हा. हम्म? बॅटरीचं काहीतरी इश्यू झाला. बोनेट पाणी आहे का? मग पेटणार नाही ना. स्पार्क होते, वास येतो. बॅटरीवाला कुठे भेटेल आता?